असं वाटत होतं नाही का की ही फेस परत नाही आली पाहिजे आयुष्यात असती, पण एका लेडीजसाठी ही खूप मोठी गोष्ट असती. आणि सोनोग्राफीच्या एक दिवस आधीच ॲबॉर्शन झालं. जून महिन्यातच माझं ॲबॉर्शन झालं होतं. येत होत्या की ताई तू प्रेग्नेंट आहेस का, ताई तू प्रेग्नेंट आहेस का, किंवा तू प्रेग्नेन्सी कधी कन्सिव्ह करणार आहे. कोणाची चूक होती हे सुद्धा मी तुम्हाला 6 महिन्यांनी बोलले लग्नानंतर की आपण आत्ता चान्स घ्यायचा का. आलो मम्मींना सांगितलं वगैरे, त्यांना पण खूप जास्त आनंद झाला. कसं होतं की सासूबाईंना चालत नाही, मग म्हटलं नको, त्यांना आधीच त्रास होईल नाही. सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल आजचा ब्लॉग कशा रिलेटेड आहे. तर मला आहे ना इन्स्टावरती खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तू प्रेग्नेंट आहेस का, ताई तू प्रेग्नेंट आहेस का, किंवा तू प्रेग्नेन्सी कधी कन्सिव्ह करणार आहे किंवा आता लग्नाला 3 वर्ष झाले तर तू बेबी होऊन दिलंच पाहिजे, अशा तशा खूप साऱ्या कमेंट होत्या. तर म्हटलं की चला एक माझी जी काय प्रेग्नेन्सीची जर्नी होती ना मागच्या 1 वर्षापूर्वी, तर ती शेअर करावी. आता 1 वर्ष मी का म्हणतेय, तर मागच्या वर्षी जून महिन्यातच माझं ॲबॉर्शन झालं होतं. तर ते कशामुळे झालं किंवा काय काय झालं आणि कोणाची चूक होती हे सुद्धा मी तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावं, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला मग वेळात वेळ न घालवता स्टार्ट करते आता मी माझ्या जर्नीला थोडक्यात. तर काहीतरी मला 9 जूनला समजलं होतं की मी प्रेग्नंट आहे. आणि ती माझ्या लाईफमधली पहिली प्रेग्नन्सी होती. तर म्हणजे असं माझ्या मनीध्यानी पण नव्हतं. आणि माझी डेट पुढं 15 ते 20 दिवस गेली होती. आणि माझ्या असं लक्षात पण नाही की हा बाबा ही डेट आहे माझी, एवढे दिवस पुढं गेली आहे. आमच्या दोघांच्या एक सहज मनात आलं. हे पण मला म्हटले की चल यार चेक करून बघूयात काय आहे ते, नाही का. आणि त्याच्या आधीच आम्ही 1-2 महिने आधीच विचार केला की हा ठीक आहे, की म्हणजे एक सांगते, म्हणजे हे थोडं बाजूला ठेवूयात आणि आमचं प्रेग्नन्सीबद्दल काय मत होतं ना हे सांगते. माझं एक मत होतं की मला नवीन लग्न झाल्यावर 1 वर्षाच्या आत प्रेग्नन्सी ठेवायची होती. पण ह्यांचं म्हणणं तसं नव्हतं. ह्यांचं म्हणणं होतं की तुझं एज पण कमी आहे, म्हणजे माझं एज 19 होतं माझ्या लग्नामध्ये. तर त्यांचं म्हणणं होतं की 1 वर्षाच्या आत नको म्हटले, आपण नंतर ट्राय करू, वर्षभर झाल्यानंतर वर्षभर थांबूयात. मग माझं म्हणणं ठीक आहे, मी त्याला पण कन्व्हिन्स झालं, ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मग मी जॉबला लागले, मी स्कूलमध्ये जॉब केला. मग जॉबमुळे ना मग मला असं वाटायला लागलं की नको, नाही का. नंतर मला असं पण व्हायचं की हां बाबा मला पण बेबी पाहिजे होतं, नाही का. असं स्कूलमध्ये मी टीचिंगचा जॉब करायचे त्यामुळे. मग मी ह्यांना तरी पण परत एकदा 6 महिन्यांनी बोलले लग्नानंतर की आपण आत्ता चान्स घ्यायचा का, परत प्रॉब्लेम येतील पुढे चालून, असं मला वाटायचं, नाही का. खूप जणांचं मी ऐकलं होतं की हा वर्ष झालं थांबले तर मग पुढे प्रॉब्लेम येतात असं तसं. मग ते म्हटले की बघू आपण, थांब थोडे दिवस, नाही का. आम्ही त्यावेळेस सेटल पण नव्हतो, एवढं काहीच नव्हतं आमच्याकडे. मग ते म्हटले की अजून काहीच नाही, कशात काय नाहीये, तुझं करणार कोण मेन पॉईंट. कारण की माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या मम्मी ज्या आहेत, मी मम्मी म्हणते हां, मम्मी ज्या आहेत त्यांना वारं येतं अंगात, त्यामुळे त्यांना करायला जमत नाही माझ्या सासूबाईंना. आणि नंदांचा विषय राहिला तर नंदा खूप जास्त प्रेमळ आहेत माझ्या. असं नाही आहे की त्या नाही नाही म्हणणार माझं करायला, पण एक आपल्याला सुद्धा एक चांगलं वाटलं पाहिजे, हा बाबा नंदन, नाही का. माझे आई वडील अजून तरी काही बोलत नाही. मग त्यामुळे हे म्हणायचे की कसं काय करायचं सगळं, नाही का. कशाला उगाचच, थांब थोडे दिवस, तुझे घरचे जर बोलायला लागले ठीक आहे, नाहीतर मग एखादी आपल्याला कामवाली लावावं लागणार. कारण की मम्मींना चालत नाही, मम्मींची इच्छा आहे, मम्मींना म्हणजे मम्मींचं असं काही नसतं, पण त्यांना चालत नाही. मग काय शेवटी आम्हाला हाच पर्याय. कारण की बाकीचे जे गणगोते त्यांना सांगण्यापेक्षा आपण एक कामवाली लावून ठेवली तर त्यांचं म्हणणं होतं की बरं आहे, नाही का. आणि त्यानंतर मग ते म्हटले ठीक आहे, थांब थांब थांब, नाही का. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग नंतर लास्ट इयर आम्ही सगळे घरातले म्हणले की आता झाले 3 वर्ष लग्नाला, 2 वर्ष झाले, 3रं वर्ष लागलंय. मग मी फेबमध्येच ह्यांना म्हटलं आमची अॅनिव्हर्सरी झाल्यावर आपण एखादा चान्स घेऊयात, एक झालं की म्हणजे टेन्शन नाही, माझं आधीपासून असंच होतं. मग त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे. नंतर मग आम्ही म्हणजे असं नव्हतं, मला वाटलं ह्या डिसेंबरपर्यंत राहील, नाही का, म्हणजे मागच्या वर्षीच्या. आणि डायरेक्ट जूनमध्ये मला समजलं. आणि ती डेट माझी 15 ते 20 दिवस पुढे गेलेली आणि मला माहितीच नव्हतं, नाही का, माझी ही डेट होती, एवढी पुढे गेली, नाही का. आणि मग त्याच्यानंतर मग खूप जास्त आनंद झाला, खूप म्हणजे इतका जास्त आम्हाला दोघांना आनंद झाला होता ना, म्हणजे मी आता तो शब्दात सुद्धा सांगू शकत नाहीये, इतका आनंद झाला होता. आणि म्हणजे मेन पॉईंट हा आहे की कोणाला सांगायचं पहिल्यांदा, असं झालं. मग ते म्हटले की पहिले आपण दवाखान्यात जाऊयात, दवाखान्यामध्ये जाऊ, डॉक्टर काय म्हणतात येत नक्की प्रेग्नन्सी आहे का, असं तसं, नाही का, सगळं चेक करू. सगळं चेक वगैरे केलं, सगळं नॉर्मल होतं. त्यानंतर घरी येऊन आमच्या मम्मी गावाला होत्या, गावी गेलत्या त्या. आणि घरी आलो त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत मला राहवलंच नाही. आणि मग मी म्हटलं नाही, नंदांना, दिदीला, ताईंला सांगू आपण, नाही का.
ते म्हटले ठीक आहे. आणि आम्ही 5-5:30च्या दरम्यान दिदींच्या त्यांच्या घरी, म्हणजे माझ्या नंदांच्या घरी, जवळच राहतात त्या इथून, 1 किलोमीटरचं पण अंतर नाही आमच्या घरांमध्ये, तर त्या तिथे राहतात. मग मी म्हटलं आपण त्यांना जाऊन सांगायचं. मग ते म्हटले ठीक आहे सांगूया, तुझी इच्छा आहे तर सांगूया. मग दिदींना त्यांना सांगितलं, घरात सांगितलं. इतका आनंद झाला, म्हणजे जास्त लोकांना नाही सांगितलं, नंदांना आणि सासूबाईंना, म्हणजे माझ्या मम्मींना आणि नंदांनाच माहिती होतं, दिदींना त्यांना, आणि बस माहिती. आणि त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं, त्यांना इतका आनंद झाला, म्हणजे नाही का, एक भावाचं बाळ नाही का, आणि स्वतःच्या बाळामध्ये फरकच असतो नाही का, पण त्यांना इतका आनंद झाला होता, हा आम्ही पण आत्या होणार आहे असं तसं नाही का. आणि आम्ही एक हॅम्पर टाईप त्यांना दिलं होतं. ॲक्च्युली माझ्याकडे आता ते व्हिडिओ नाही आहेत, ते सगळे व्हिडिओ डिलीट झालेत, कारण की मी ते व्हिडिओ बघून बघून खूप खूप रडायचे, इतकी रडायचे ना मी, अक्षरशः ह्या पिरियडमधून निघायला मला 3 ते 4 महिने लागले होते. 3 ते 4 महिने लागले होते. हां, तर थोडंसं स्टोरेजचा इश्यू झाला होता. हां, तर मी कुठं होतं घरातल्यांना, मग मम्मींना आलो, मम्मींना सांगितलं वगैरे, त्यांना पण खूप जास्त आनंद झाला. आणि ते गावाला गेले देवाला, आणि मग ते तिकडून नाही का पेढे वगैरे घेऊन आलते, मग त्यांनी भरवला वगैरे, छान कॉंग्रॅच्युलेशन असं तसं नाही का. आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या लोकांना माहीत नव्हतं. त्यानंतर चांगलं चालू होतं माझं नाही का. माझी सोनोग्राफी होती काहीतरी एक 4-5 दिवसानंतरच. मी दवाखान्यात खूप जास्त उशिरा गेले होते. 1 आठवड्यानंतर माझी सोनोग्राफी होती, आणि सोनोग्राफीच्या 1 दिवस आधीच ॲबॉर्शन झालं. आणि म्हणजे नाही का, मला 5 मिनिटं समजलंच नाही. आणि असं पण मी खूप केसेस ऐकलं होतं की हां, फर्स्ट मंथमध्ये जातं ब्लिडिंग नाही का, थोडंसं नाही का होतं. मग मी म्हटलं की ठीक आहे, नॉर्मल असेल. आणि संध्याकाळी 11:30 वाजता झालं हे सगळं, 10:30-11 वाजता. आणि मग मी म्हटलं की असं का होतंय नाही का. मग ह्यांना मी म्हटलं, मग ते म्हटलं की चला आपण दवाखान्यात जाऊयात. मग आम्ही इथल्या जवळपास जेवढे दवाखाने ना, म्हणजे टोटली जे कोणी PCMC मध्ये राहत असेल त्यांना रन्ना हॉस्पिटल माहिती असेल, रन्ना दवाखाना, तिथे गेलो. परत मदर अँड चाइल्ड केअर आहे आमच्या इथे, तिथे गेलो होतो. म्हणजे ते लोक घ्यायलाच तयार नव्हते. ते म्हटले आमच्या दवाखान्यात तुमची फर्स्ट व्हिजिट नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला घेणारच नाही. डायरेक्ट असे बोलले. मग मी म्हटलं ठीक आहे, आपण घरी जाऊयात, आता जास्त वनवन करण्यात काहीच अर्थ नाही आहे. मग ते सुद्धा मला तेच म्हटले. आणि मग त्या पिरियडमध्ये मग घरी वगैरे आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संडे होता. आणि मेन पॉईंट हा आहे की मी पहिल्यांदा प्रेफर केलं की गव्हर्नमेंटमध्ये ट्रीटमेंट ठेवायची म्हणून, कारण की मी भरपूर असे केसेस ऐकलेत की गव्हर्नमेंटचे सुद्धा आणि प्रायव्हेटचे सुद्धा. आणि मी म्हटलं की आपण एक 3 महिने झाले किंवा 4 महिने झाले ना, मग प्रायव्हेटमध्ये एखादं ठेवूयात नाही का, एक ह्याच्यासाठी, सेफ्टी पर्पजसाठी. ते म्हटलं ठीक आहे, तुझ्या ह्यानी बघ नाही का. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. आणि त्या दिवशी संडे होता. संडे दिवशी मला माहीत नव्हतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल इमर्जन्सीमध्ये घेतात पेशंट, आणि मला वाटलं की संडेला बंद असतं नाही का, मग नसल नाही का. मग आम्ही आळंदीला गेलो होतो, जिथे माझ्या नंदेची डिलिव्हरी झाली होती तिथे. मग तिथे पण गेलो, तिथे सोनोग्राफी वगैरे सांगितली. आणि तिथलं डायरेक्ट एक कोण होतं माहीत नव्हतं, म्हणजे सोनोग्राफी सेंटरमधली एक लेडीज होती, आणि ती शिकाऊ होती. हां, आणि ते मला नंतर समजलं, ते कधी समजलं हे सुद्धा सांगते. ती शिकाऊ होती, आणि ती डायरेक्टली बोलली की बेबी वगैरे नाही आहे. आणि इतका धक्का बसला ना मला पोटात नाही का, म्हणजे इतका मोठा, म्हणजे असं झालं की अरे यार, म्हणजे असं कसं काय बोलताय तुम्ही नाही का. असं झालं मला 2 मिनिटासाठी. आणि ती म्हटली की नाही, तुम्हाला बाळ वगैरे नाही आहे, ते चुकून आलं असेल, प्री किटमध्ये येतं कधी कधी. आणि मला इतका धक्का बसला, म्हटलं मी त्या सिच्युएशनमध्ये नव्हतेच तिला काय बोलण्याच्या, पण मला इतका मोठा धक्का बसलेला, असं कसं काय होऊ शकतं नाही का. मी चुकीचं बघितलंय का. मी 3 ते 4 वेळा, माझ्या बॅगमध्ये होती ती प्रिकेट, मी 3 ते 4 वेळा बघतीये, तरी पण म्हणते असं नाही होणार ना. 10 मिनिटाच्या वरती जर रिझल्ट चुकीचा आला, 10 मिनिटाच्या वरती जर वेगळा काही रिझल्ट आता, तोच चुकीचा असतो. 5 मिनिटाचं, म्हणजे 5 मिनिटाच्या आत जो रिझल्ट येतो तोच खरा असतो. आणि मेन पॉईंट हा आहे, मी डेट माझी मिस झाल्यानंतर 20 डेज नंतर चेक केलं होतं. असं नव्हतं की लगेच केलं होतं, मी 20 दिवसानंतर केलं होतं, म्हणजे कंप्लीट 2 महिने, पावणे 2 महिने होत आले होते. आणि मी म्हटलं असं का म्हणते, ठीक आहे, मी ती गोष्ट सगळी इग्नोर केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की नाही, मला गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे. मग आम्ही गव्हर्नमेंटमध्ये गेलो होतो. गव्हर्नमेंटमधल्या डॉक्टरांना मी जे काय आहे ते सगळं सांगितलं की. आणि हां, मेन पॉईंट हा आहे की मी तुम्हाला सांगते ॲबॉर्शन कशामुळे झालं होतं. मला असं वाटलं की नाही होणार, जड वगैरे उचलल्यामुळे काही नाही का. आणि माझ्याकडे शिलाई मशीन होती. तो शिलाई मशीनचा वरचा गट्टू असतो ना, तो मी तर लावेल वाटलंच तर, म्हणजे तुम्हाला कसं समजत नसेल तर, तो मी उचलला, म्हणजे एकदम अल्लद उचललेला आणि इकडे ठेवलेला. आणि त्या गोष्टीमुळे हे सगळं झालं. खरंच मी अक्षरशः अजून सुद्धा स्वतःलाच दोष देते की हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. आणि मग त्यानंतर मी त्या डॉक्टरांना गव्हर्नमेंटमधल्या सगळं सांगितलं. एकाच डॉक्टरकडे माझी ट्रीटमेंट होती. आणि मग त्यांना सांगितलं की असं असं आहे. ते म्हटले ठीक आहे. मग त्यांनी मला 1-2 ब्लड टेस्ट सांगितल्या, ज्याच्यामध्ये समजतं कन्फर्म प्रेग्नन्सी आहे का नाही. तर ती ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह आली. आणि मग माझं डोकं इतकं जास्त
पेटलं होतं. मला असं वाटलं की त्या बाईला जाऊन भांडावं. ती डायरेक्टली म्हटली की नाही, ही प्रेग्नेंट नाही आहे, नाही का, प्रेग्नेन्सी नाही, चुकून त्या किटमध्ये आलं असेल. आणि नंतर मग त्यांनी ब्लड टेस्ट सांगितलं. त्या ब्लड टेस्टमध्ये कसं काय पॉझिटिव्ह आलं, आणि ती ब्लड टेस्ट असं पण आम्ही पॅथॉलॉजिस्टकडे केलं आहे. पॅथॉलॉजिस्ट नाही, लॅबवाल्यांकडं, लॅबवाल्यांकडे ब्लड टेस्ट केली होती. आणि मग मी म्हटलं की असं कसं काय कोणी करू शकतं, नाही का, इतकं डेंजर कसं काय बोलू शकतं. मग ते डॉक्टर म्हटले की तू प्रेग्नेंट तर आहेस, पॉझिटिव्ह तरी येते, आणि तुला त्राससुद्धा होतोय. म्हणजे पोट वगैरे दुखत नव्हतं, पण त्रास होत होता, म्हणजे ब्लडिंग खूप नाही पण होत होतं, नाही का. मग ते म्हटले की तू एक सोनोग्राफी करून घे. मग सोनोग्राफी केली. मग सोनोग्राफीमध्ये जर ते म्हटले की जर असेल, नाही का, बाळ जर असेल तर आपण सेफ्टी काहीतरी बघूयात, नाही का. मग मी सोनोग्राफी केली आणि मी इथे आले होते. जे कोणी PCMC मध्ये राहत असेल त्यांना साने चौक चांगलंच माहीत झालं असेल, जय हिंद मिलमुळे. तर साने चौकामध्ये एक सोनोग्राफी सेंटर आहे, त्यांनीच मला प्रेफर केलं होतं. मग मी तिथे गेले. मग तिथे गेले, लगेच त्यांनी नंबर घेतला अर्जंटमध्ये, नाही का. आणि मग त्यांनी तिथे मला ती लेडीज दिसली. आणि मग मी तिला काहीच बोलले नाही. मग म्हटलं तुम्ही काल या सेंटरला होतात ना. तर ती म्हटली हो मी होते, पण सांगू नका कोणाला, माझ्या सरांना सांगू नका मी तिथे होते. म्हणजे ती शिकाऊ असून पण एखाद्याचं किती हे करू शकते मला हे कळालं. तिथून पुढे ना मला म्हणजे 1 मिनिटाने ना प्रायव्हेटवरचा विश्वासच उडाला होता. आणि मी अशा केसेस ऐकल्यात ना आमच्या घरातल्या, प्रायव्हेट दवाखान्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. म्हणजे मी 10 वेळा प्रेफर करेल की मी गव्हर्नमेंटमध्ये जाईल. गव्हर्नमेंटमध्ये असं नाही शिकाऊ डॉक्टर असतात, गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा एजेड असतात लोक. आणि जिथे शिकाऊ असतात ना त्यांच्यासोबत एजेड सुद्धा असतात, म्हणजे वयस्कर सुद्धा डॉक्टर असतात. असं नसतं की पूर्ण तिथे शिकाऊच असतात असं. त्यामुळे मग माझा पूर्णपणे विश्वासच उडाला. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं तुम्ही सोनोग्राफी करणार आहे का. ती म्हटली नाही मी नाही इथे करत, मी शिकाऊ आहे. मग माझं तर अजून डोकं फिरलं. मग आमचे सर करतात. म्हटलं ठीक आहे. मग त्या सरांनी सांगितलं की असं असं एका कोपऱ्यामध्ये राहिले, आता काहीच राहिलं नाही त्यामधलं. मग मी म्हटलं ठीक आहे. मग ते रिपोर्ट घेतले आम्ही, परत गव्हर्नमेंटमध्ये गेलो. परत मग मला तिथे ॲडमिट केलं. मग ते म्हटलं आता काही हे नाही आहे, पण नाही का. मी म्हटलं ठीक आहे, मग आता काय करणार, नाही का. ॲबॉर्शन करण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे काहीच नव्हता. मग मी तिथेच ॲडमिट झाले. मी म्हणजे एक 10 तासाचा म्हणजे 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही हे केला, वेस्ट नाही केला. तिथून ते म्हटले की ठीक आहे तुला ॲडमिट व्हावं लागेल. म्हटलं ठीक आहे, मला फक्त घरी जाऊ द्या. मी घरी आले अक्षरशः. मी घरी आल्यानंतर मी माझे जे कामं राहिले होते, सकाळी मी 9 वाजता गेले होते, माझी काहीच कामं झाली नव्हती. आम्ही दोघांनी 4 वाजेपर्यंत अजिबात जेवलो नव्हतं. ते म्हटले तू 7-7:30 पर्यंत काही करून ॲडमिट हो, तुला जास्त त्रास होऊ शकतो. माझी तब्येत सुद्धा वीक होती त्या टायमिंगला. आता तरी थोडीफार अशी झाली आहे, फुगल्या टाईप झाली आहे. मग झाली आहे तब्येत, पण त्या टायमिंगला माझी अजिबात तब्येत वगैरे काहीच नव्हती. मग डॉक्टर म्हटले तू काही करून 7:30 पर्यंत ॲडमिट हो. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी घरी आले, 4-4:30 पर्यंत घरी आलो. जेवण वगैरे केलं, स्वयंपाक केला मी ह्यांचा. आणि त्यानंतर बॅग वगैरे पॅक केली आणि म्हणजे स्वतः सगळं केलं मी. असं नाही आहे कोणी, म्हणजे मला असं नाही आवडत, नाही का, कोणाला आपल्या हाताखाली घ्यावं, नाही का. मग स्वतः केलं. त्यानंतर मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं, नाही का, गौरीला ॲडमिट करायला लागलंय असं असं सांगितलंय म्हणून. आणि तेवढ्या पिरियडमध्ये म्हणजे माझं कसं होतं की सासूबाईंना चालत नाही. मग म्हटलं नको, त्यांना आधीच त्रास होईल, नाही का. आणि मला असं आहे आधीपासून की माझ्यामुळे मला कुणालाच त्रास झालेला अजिबात बघवत नाही. मग मी बॅग वगैरे घेतली, तिथे ॲडमिट वगैरे झाले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी होतं माझं ॲबॉर्शन. 7-7:30 8 वाजता मी सगळ्या फॉर्मॅलिटी वगैरे ह्यांची सही वगैरे घेतली. सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर मग मला ॲडमिट केलं. आणि मग त्यानंतर सकाळी 7 वाजता हे होतं, माझं ॲबॉर्शन होतं. मग टेन्शन आलं ह्यांना की कुणाला थांबवायचं आता हिच्यापाशी, नाही का, कारण की एखादी तरी लेडीज पाहिजे. जेंट्सला प्रत्येक गोष्टीत अलाउड नाहीत करत. मग माझी जाऊ आहे, जी तुम्हाला माहितीच असेल, ती अक्षरशः एक दिवसभर तिथं होती न खाता पिता. ती अक्षरशः 7 वाजता आली होती, ती संध्याकाळी 5-5:30 वाजता गेली. म्हणजे ती न खाता पिता होती. तिला दवाखान्यात म्हटलं जेव तरी पण नाही. आणि सासूबाईंना एक होतं की मला येऊ वाटते पण मला येता येत नाहीये, नाही का. तरी पण त्यानंतर आल्या. त्यांनी टिफिन वगैरे सगळं देत होते, नाही का. त्यांनी एकदम इतकं प्रॉपर दिलं होतं. फक्त डाळ भात खा, भाजी भाकर खाऊ नकोस, पोटाला सहन होणार नाही असं तसं, नाही का. आणि त्यानंतर मग 2-3 दिवसांनी मला डिस्चार्ज दिला, घरी वगैरे सोडलं. आणि घरी सोडल्यावर पण नाही का सगळ्यांनी काळजी घेतली. फक्त एकच असं वाटत होतं, नाही का, की ही फेस परत नाही आली पाहिजे आयुष्यात. आणि हां,
तर आणि ना मग त्यानंतर आहे ना मग मी म्हटलं की नाही आता इथून पुढे ना मी म्हणजे एकदम काळजी घेईल, व्यवस्थित वागेल, असं तसं नाही का. आणि मग बघू आता नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा प्रेग्नन्सी राहील तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. आणि त्याच्यातून निघायला मला 3 ते 3.5 महिने लागले ह्या गोष्टीतून निघायला. कारण की एका जेंट्ससाठी ही खूप छोटी गोष्ट असते, पण एका लेडीजसाठी ही खूप मोठी गोष्ट असते, असं मला तरी अनुभव आला. आणि माझं एक आधीपासून थोडंसं अटॅचमेंट जास्त होतं की हां मला माझं स्वतःचं बाळ आल्यावर असं तसं नाही का, एक मुलीचं असतं तसं, तशा टाईपमध्ये माझं सुद्धा होतं. आणि मग त्यानंतर 3-3.5 महिने गेले, अजून तरी काही आम्ही चान्स घेतलेला नाही. आता माझं म्हणणं असंच आहे की पूर्ण सेफ, छान, मस्त असं टुणटुणीत मी पण व्हावं, बाळाने पण व्हावं. आता मला फक्त मी एवढं माझी लाईफची अपडेट देते की मला कॅल्शियम विटॅमिनची कमी आहे, त्यामुळे मला प्रेग्नन्सी मी तरी आत्ता काही ठेवणार नाही आहे. मला भरपूर लोकांनी विचारलं होतं तू प्रेग्नन्सी कधी ठेवणार आहे, तर या इयर्सच्या या म्हणजे या वर्षाच्या एंडिंगपर्यंत, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत मी प्रेग्नन्सी ठेवल. आणि काय प्रेग्नन्सी ठेवल. आणि त्यानंतर चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय.